गाईज, कसे आहात सगळेजण। आज आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आंबोळी बनवणार आहोत। आंबोळी ही नाश्त्यासाठी खूप छान लागते। सर्वात आधी आपण मेजरमेंट प्रमाणे तांदूळ घेऊया। यात मी 3 वाट्या तांदूळ घालणार आहे। एक वाटी उडीद डाळ घालणार आहे। इकडे हाफ वाटी चना डाळ घालणार आहे, म्हणजे हरभरा डाळ। हाफ वाटी पोहे घालणार आहे। त्यानंतर 4 चमचे मेथी दाणे घालणार आहे। हे आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते। तांदूळ, मेथी, उडीद डाळ हे मिक्स करून हे स्वच्छ मी आता धुवून घेतले आहे। हे आता मी भिजत ठेवणार आहे पाणी घालून 6 तासासाठी। इकडे साइडला हरभरा डाळ भिजत घातले, इकडे पोहे भिजत घातले। बघू शकता हे तांदूळ डाळ भिजलेली आहे। आता मी हे वाटून घेणार आहे मिक्सरला। हे तिन्ही मिक्स करून बॅटर तयार करणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी हे बॅटर तयार केले आहे मिक्सरला वाटून पूर्ण। तर ह्याच्यामध्ये ही अशी वाटी ठेवून इकडे मी थोडं एक कोळसा ह्याच्यामध्ये घालणार आहे। त्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं तेल टाकून हे फर्मेंट व्हायला 8 तासासाठी ठेवणार आहे। मी तुम्हाला रात्री हे कोळशाची प्रोसेस दाखवली होती फर्मेंट होण्यासाठी कसं करायचं ते। चला तर मग 8 तास आता झालेले आहेत। बघूया आपलं पीठ फर्मेंट झाले की नाही। इकडे बघा, अशा प्रकारे हे झालेलं आहे। काढून घेऊया वाटी साईडला। यात मी चवीप्रमाणे मीठ टाकते। इकडे तवा आपला गरम झालेला आहे। चला तर मग आंबोळी घालून घेऊया। असं तेल लावूया तव्याला। जरा कांदा दाबून असं तेल लावलं ना, कांद्याचा वास येते आंबोळीला। बघू शकता तुम्ही किती छान होल पडत आहेत, जाळी पकडले आंबोळीसाठी। बघूया आता ही परतून आंबोळी कशी झाली ते। छान झाली आहे। 1 सेकंडसाठी फक्त हे असं तव्यामध्ये ठेवून देऊया। नाही परतलं तरी पण चालते अशी। खरं मी 1 सेकंडसाठी थोडंसं परतून घेणार आहे। तर दुसरी आंबोळी घालूया याच्यामध्ये। तव्यात थोडं तेल टाकून असं जास्त स्प्रेड करायचं नाही, थोडं जाड ठेवायची। त्यावर 1 सेकंडसाठी 1 मिनिटासाठी प्लेट झाकून घेऊया। गॅस आपला बारीकच पाहिजे। बारीक गॅसवरतीच ह्या खरपूस अशा काढून घ्यायच्या। 1 मिनिट झालेलं आहे।
बघूया आपण. बघू शकता तुम्ही किती जाळी पकडायली आणि किती सॉफ्ट आपली आंबोळी तयार व्हायले ते. साईडनं परतून घेऊया आता आंबोळी आपण. तर दुसरी पण आंबोळी तयार झाली आहे. इकडे मी आंबोळीसाठी ओल्या खोबऱ्याची चटणी करणार आहे. त्यासाठी हे खिसून ठेवले आहे ओलं खोबरं, थोडी लसूण, त्यामध्ये थोडी कोथिंबीर, हे मिरची आणि जिरं भाजून घेतले. आता हे सगळं मिक्स करून वाटून घेणार आहे चटणीसाठी. आंबोळीसोबत चटणी करायची आहे ना, त्यासाठी. इथे चटणी तयार आहे, जी मी आता वाटून घेतली होती ती चटणी आंबोळीसाठी. परत इथं आंबोळ्या सुद्धा तयार आहेत आपल्या. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट आंबोळी झाले तयार. अशा पद्धतीची तुम्ही सुद्धा आंबोळी करून बघा. खूपच छान, चवीला अप्रतिम लागते आणि खूप टेस्टी होते ही आंबोळी. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.